हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. सकाळी गाजर आणि बीटचा ज्यूस करून पिलेला. आज मॉलमध्ये जायचं होतं लवकर, म्हणजे दुपारीच थोडं सामान घ्यायचं होतं नवीन घरासाठी, म्हणून गेलो होतो. तर हे ज्यूस पिला होता, थोडा नाश्ता केला होता आणि गेलो होतो. तर मसाल्याचे डबे वगैरे नव्हते, होते पण ते खराब झाले होते. सॉरी, नव्हते असे बोलली, खराब झाले होते, म्हणून हा नवीन मसाल्याचा डबा घ्यायला गेलेलो. आणि दुपारचंच गेलो होतो बरोबर उन्हामध्ये, तर ते दुपट्टा वगैरे काही काढला नव्हता. डोक्याचा सोडलाच नव्हता मी बांधलेला. पटकन घ्यायचं होतं आणि घरी पटकन जायचं होतं, का तर घरात खूप कामं होती आणि सगळं लावालावी पण घरामध्ये सगळं चाललं होतं. आणि चला करूया शॉपिंग आता. इथे सगळे चहाचे कप आणि कपशा वगैरे सेट असे होते आणि कॉफी मग वगैरे पण होते. वरती 4थ्या माळ्यावरती हे सगळं असं काचेच्याच वस्तू इथे त्यांनी ठेवलेल्या होत्या एक साईडला. छोटे काचेचे डबे, जास्त करून काचेचे कपबशी आणि मग वगैरे असे होते. शोच्या वस्तू पण होत्या पण जास्त त्या होते. ग्लास, डिनर सेट होते, प्लॅस्टिकचे बी आणि काचेचे पण. हे बघा, इथे पण तुम्हाला जिथे दिसेल तिथे काचेचेच मग होते बघा. असं डिझायनरमध्ये कॉफी मग वगैरे पण छान होते. इथे ग्लास होते बघा, इथे डबे आहेत. इथे एक्झिटचं होतं हे. इथे पूर्ण सेट होता हे कबशीचा बघा. हे छान होतं लहान मुलांसाठी, ज्यूससाठी. फ्लावर टाईप, मुलांनी पिलंच पाहिजे ज्यूस असं होतं हे. खूप छान होतं. ह्या जग होता, प्लास्टिकमध्ये होता हा जग. इथे सिरॅमिकचे हे बाऊल होते. छान होता पण हे मीडियम साईजमध्ये, जास्त पण मोठा नाही जास्त पण छोटा नाही असा होता. इथे डिनर सेटचं हे होते पूर्ण. इथे बॉटल्स वगैरे. खाली होतं ते प्लास्टिकचे डिनर सेट होते, वरती होतं ते काचेचे मध्ये होते. हे बघा वरती, हे जुन्या जमान्यात कसं डिझाईनवाले बाउल पहिले खूप घ्यायचे नाही लोक, आता प्लेनमध्ये जास्त घ्यायला बघतात. छोटूसं काढलं होतं बघा, हे किती छोटूसा कप आहे. ग्लास आहे, छान होतं. पण हे चॉपर एक घ्यायचं होतं मला. हे वाला नाही घेतलं, हे पर्पल ते दिसते ना वाईन कलर, तो घेतला होता. हे घेतलं होतं, हे ते करताना दोरीमध्येच अटकते म्हणून ते नाही घेतलं होतं. हे एक झाड घेतलं होतं मी, ते तुम्हाला मी कधी कधी व्हिडिओत दाखवते. ते झाड आहे, छान आलं आहे. पण परत इथे आतमध्ये डस्टबिन घ्यायचं होतं, पण इथे जागा बघा किती शॉर्ट ठेवलेली त्यांनी. ब्रश वगैरे घ्यायचा होता, तर पटकन इथे घेऊन बिल केलं आणि घरी गेलो होतो. खूप म्हणजे शिफ्टी केल्यानंतर एवढी गडबड होते ना घरामध्ये, सर्व लावायचं आणि करायचं, कंटाळा येऊन जात होता. हे लो गार्डन साईडच होतं ते, चण्याचोळी वगैरे ह्या साईडलाच आम्ही जास्त शॉपिंग करायला येतो बघा. आणि दुपारची वेळ होते, पटकन जाऊन आलो होतो, पटकन हे केलं होतं बघा. हे घेतलं आहे बघा, मी दाखवते. हा ब्रश घेतलेला बाथरूम घासायला, छान होता. नाही जास्त हार्ड ना जास्त, हे एकदम सॉफ्टमध्ये हे होता. आणि एवढं मोठं मॉल आहे, तर त्याच्यामध्ये बघा ही अशी बॅग देतात कपड्याची, काय बोलायचं. हे डस्टबिन घेतलेलं ऑरेंज कलरचं. म्हणजे किती लोक कशामध्ये हे करत असतील, पैसे साठवून ठेवत असतील बघा, विचार करा. ते प्लॅस्टिकची बॅग वगैरे असलं काही देत नाही, असले कपड्यांचे पिशव्या देतात आणि ते पण वरती असं चिकटपट्टी लावून देतात. ही सुकली घेतली होती. हा मसाला डबा होता, हे बघा, आहे का मस्त. आणि चमच्याचा सेट घेतलेला, बस एवढंच घेतलेलं. जसं आठवण येईल तसं आम्ही जाऊन हे करत होतो. नंतरनं जे तुरीचे दाणे होते की नाही, त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये कोणच त्याचे आमटी वगैरे भाजी वगैरे कोण खात नव्हतं. तर हे डोकं लावलं होतं मी, जाळीवालं घेतलं होतं, त्याच्यावरती हे दाणे भाजले होते मी डायरेक्ट गॅसवरती जाळीमध्ये हे करून. पुन्हा बटाटे, कांदे आणि टॅमॅटो पण भाजून घेतले होते. ते भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण, टॅमॅटो आणि मिरची पण भाजून घेतलेली होती. ह्याला पूर्ण आपल्याला मिक्सरला एकदम दरदर असं हे करायचं आहे, पूर्ण पेस्ट नाही करायची, असं एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना वगैरे पण टाकलेला मी आणि दही. हे बघा, हे हलक्या हातानंच आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे असं दरदर. हे बघा, पूर्ण नाही हे करायचं त्याची पेस्ट. ह्याच्यामध्ये आता मी
कढीपत्ता हे टाकलं आहे, जिरं आणि मोहरी हे बरोबर गरम झालं की त्याच्यात ते टाकून आपल्याला बरोबर हलवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि हे एकदम असं मोठंच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे असं दाताखाली आलं की छान वाटतं. हे पूर्ण हे करून घ्यायचं आपल्याला, भाजून घ्यायचं आहे जरा ह्याच्यावरती. असं पण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे, पण तरी पण ह्याच्यात जरा फिरवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये परत आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, धना जिरा पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि हळद. परत ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढे आपण गरम पाणी वतायचं आहे. हे करू शकता. हे बघा, हळद आणि खूप छान लागतं, करून बघा. हे दाणेवालं कोणच खायला बघत नाही. हे छान वाटतं. कसं वाटलं नक्की सांगा मला. बाय.